पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। बैलगाड्या, गाढवे, घोडे आणि सायकलिंगच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या आंदोलनात बैलगाड्या, गाढवे, घोडे, घोडागाड्या आणि सायकलिंगचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। 45 अंशाच्या कडक उन्हात निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप केला। मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदने न देता प्रशासनाने स्वतः मोर्चात येऊन निवेदने स्वीकारावे अशी भूमिका घेतली। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मोर्चास्थळी येऊन निवेदने स्वीकारले। या अनोख्या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले असून प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारने जी भाववाढ केलेली आहे, महागाई वाढवली आहे, पेट्रोल डिझेल वाढवलेलं आहे, शेतकऱ्यांना शेती करणं मुश्किल आहे, शेतमालाचा भाव पडलेला आहे। त्यामुळे मोदींनी 300 वर्ष महाराष्ट्र मागे नेलेला आहे, देश मागे नेलेला आहे। त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील आता अकोला जिल्ह्यातून आंदोलन सुरुवात झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अकोला जिल्ह्याने उदाहरण दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला 300 वर्ष मागे नेलेलं आहे आणि म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे बैलगाडी आणि घोड्याचा मोर्चा काढलेला आहे। हे गधे आणि हे घोडे आणि हे जनावरांपेक्षा बदतर सरकार आहे, या सरकारचा विरोध म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत।